गुड मॉर्निंग गाईज. तर रोज बाजारातल्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर काहीतरी असं नवीन भाजी करायची. चला तर मी सांगते तुम्हाला. इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातली रात्री आणि बघा किती छान अशी भिजलेली आहे. आणि त्यासोबत एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक. भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये लसूण, जिरे, 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या, तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून घालू शकता. आणि हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि इथे कढई गरम करायला ठेवले तेल, आणि त्यामध्ये मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा शक्यतो जास्त घालायचा आहे, त्याने छान टेस्ट येते. आणि तेल कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि धना पावडर सिंपल, यामध्ये कुठलाही मसाला नाही घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि असं वाटीच्या चमच्याने असे बेसन हटवून घ्यायचे आहे. याला आमच्याकडे मोकळे बेसन म्हणतात, कुठं तरी त्याला झुणका सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे नक्की काय म्हणतात या बेसनाला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत बघा खूप छान असा झुणका तयार आहे आणि अशी टम्म फुगलेली भाकरी. तर बघा किती छान असं कॉम्बिनेशन आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. गावाकडची चव आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. तर बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.